बायको 10 लाख रुपये हारली, परंतु सर दुःख त्याचं नाही आहे. दुःख या गोष्टीचं आहे की त्याच्यामुळं घरातलं वातावरण बिघडलं आहे, मुलांचा अभ्यास बिघडला आहे, घरात चिडचिड वाढली आणि बायको डिप्रेशनमध्ये गेलेली आहे. म्हटलं असं का? हेच आमचे गुंतवणूकदार गेल्या 1.5-2 वर्षापूर्वी आले होते मिसेसला घेऊन. बरं, हे गरीब नाही आहे, यांचा ऑलरेडी 50-60 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ माझ्याकडं होता आणि हे म्हटले की सर मिसेसला सकाळी 10 ते 4 काही काम नसतं म्हणून शेअर बाजारात ट्रेडिंग करण्याचा विचार करतोय. म्हटलं अजिबात करू नका, काही गरज नाही, तुमचं फायनान्शियली खूप छान आहे. परंतु तरीही त्या ऐकाच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी मिसेसला ऑनलाईन 30-40 हजार रुपये देऊन ट्रेडिंगचे क्लासेस करवले आणि ट्रेडिंग करायला सुरुवात केली. पहिल्या 2-3 महिन्यामध्ये या मॅडमने 10,000चे 20,000 30,000 असे पैसे केले आणि दोघांमध्ये खूप कॉन्फिडन्स वाढला. मग यांनी म्युच्युअल फंडचे 10 लाख रुपये रिडम्शन केले आणि शेअर बाजारामध्ये लावायचा प्रयत्न केला आणि तिथून पुढे 6 महिने मंदी होती. या मंदीमध्ये पूर्णच्या पूर्ण 10 लाख रुपये संपले. आता आहे ना, त्या 10 लाख रुपयामुळे खूप जास्त आयुष्यावरती परिणाम होणार नाही, परंतु त्याच्यामुळे दोघं नवरा बायकोचे भांडणं सुरू झाले, घरात चिडचिड वाढायला लागली, घरातलं वातावरण खराब झालं, मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं आणि त्याचा परिणाम म्हणजे मुलांच्या शाळेवरती पण व्हायला लागला. आता ते सर त्या मॅडमला त्या डिप्रेशनमधून बाहेर काढायचा प्रयत्न करतात आहे, डॉक्टरकडे घेऊन जायचं म्हणतात आहे. तर मित्र हो, बायकोला काही काम धंदा नाही म्हणून लगेच शेअर बाजारात ट्रेडिंगला पाठवण्याची अजिबात गरज नाही आहे. आपल्याला वाटतं तेवढं शेअर बाजारात ट्रेडिंग करून पैसे कमवणं सोपं नाही. घरातली शांतता भंग होईल असं काहीही करू नका. त्या पैशांपेक्षा घरातला आनंद आणि घरातली शांतता जास्त महत्त्वाची आहे. तुमच्या आजूबाजूला पण असे काही किस्से घडले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि गुंतवणुकीसाठी आजच भेटा. थँक्यू.